लोकसभेला महाराष्ट्रात दणदणीत विजय मिळवलेली महाविकास आघाडी आता मात्र मोठ्या संकटात आहे। कारण विधानसभेमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आता थेट 3 खासदारकीच्या जागा त्यांना गमवाव्या लागू शकतात। राज्यसभेतील राज्याच्या 7 जागा रिक्त होत आहेत, त्यामध्ये 4 जागा महाविकास आघाडीकडे होत्या। मात्र विधानसभेतील बदललेल्या संख्याबळामुळे त्यांना आता फक्त एकाच जागेवरती विजय मिळवता येणार आहे आणि त्यामुळेच राज्यातील राजकीय आकडे बदलणार आहेत। कसे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। 2 एप्रिलला राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होणार आहेत। एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ नेते शरद पवार हे राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत। त्यांच्यासोबत काँग्रेसच्या रजनी पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या फौजिया खान हे देखील निवृत्त होत आहेत। तर महायुतीमधील मंत्री रामदास आठवले, भागवत कराड, धैर्यशील पाटील हे निवृत्त होणार आहेत। महाविकास आघाडीचे 4 खासदार 2020 मध्ये राज्यसभेवरती विजयी झाले होते, कारण तेव्हा सत्ता सुद्धा महाविकास आघाडीची होती, ना शिवसेना फुटलेली होती ना राष्ट्रवादी, तेव्हा पारडं महाविकास आघाडीचं जोड होतं। पण आता बदललेली राजकीय परिस्थिती आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळे पारडं महायुतीचं जड आहे। त्यामुळे आता फक्त महाविकास आघाडी एकत्र राहिली तर त्यांचा एकच खासदार राज्यसभेवरती जाऊ शकतो, तर महायुतीचे 6 खासदार विजयी होऊ शकतात। कारण विधानसभेतील आकडे म्हणजेच निवडून आलेल्या आमदारांची संख्या महायुतीकडे अर्थात जास्त आहे। आता शरद पवार हे राज्यसभेतून निवृत्त होत आहेत, त्यामुळे ते पुन्हा राज्यसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार की नाही हा त्यांचा निर्णय आहे। कारण पवार यांनी 5 नोव्हेंबर 2024 रोजी दिलेल्या विधानात लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं। तसंच राज्यसभेची मुदत संपल्यानंतर पुढील निर्णय घेऊ असंही पवारांनी हायलाइट केलं होतं। त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आता महाविकास आघाडीतून केवळ एक उमेदवार विजयी होऊ शकतो आणि जर शरद पवार राज्यसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले तर आताही त्यांचंच नाव आघाडीवर असणार आहे। पण यंदाची निवडणूक महाविकास आघाडीसाठी अवघड ठरणार आहे, कारण विजयासाठी लागणारं संख्याबळ महाविकास आघाडीकडे नाही, कारण पक्षफुटीनं मोठा दणका महाविकास आघाडीला बसलाय। राज्यसभेच्या उमेदवारांसाठी विधानसभेतील आमदार मतदान करणार आहेत। आता राज्यसभेच्या खासदारकीसाठी उमेदवाराला विजयी होण्यासाठी 37 मतांची आवश्यकता असते। महाविकास आघाडीतील काँग्रेसकडे 16, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे 20 आमदार आहेत। त्यामुळे त्यांचे संख्याबळ 46 एवढं आहे। त्यात माकप आणि शेकापची सोबत जोडली तर त्या झाल्या 48 जागा। पण एका खासदाराला 37 मतं गेल्यानंतर उरल्या 11 जागा। आता समाजवादी पार्टीचे 2 आणि MIMचे 1 आमदार सोबत गेले तर 14 मतं अतिरिक्त असतील। पण महाविकास आघाडीची काहीच करू शकत नाही, त्यामुळे आघाडीचा केवळ एकच खासदार विजयी होऊ शकतो। आता महाविकास आघाडीमध्ये ही जागा सुद्धा कुणाच्या वाट्याला येणार हा सुद्धा मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे। कारण महाविकास आघाडीच्या आकडेवारीमध्ये ठाकरेंच्या सेनेकडे आमदारांचे संख्याबळ जास्त आहे कंपेअर करता शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस। त्यामुळे एका जागेवरती ठाकरे सेना दावा करणारच हे मात्र नक्की आहे। त्यामुळे ती जागा आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार की ठाकरेंच्या हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण याचा फायदा मात्र महायुतीला आणि खास करून भाजपला होऊ शकतो, कारण रिक्त जागांपैकी महाविकास आघाडीची 1 जागा सोडली तर उरलेल्या 6 जागा बिनविरोध महायुतीची येण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजित पवारांच्या निधनानंतर सध्या बळानुसार 1 जागा, शिवसेनेला सुद्धा 1 जागा आणि राहिलेल्या 4 जागा भाजपच्या। आणि त्यात महायुतीचं संख्याबळ पाहिलं तर भाजपचे 131, शिवसेना शिंदे 57, राष्ट्रवादी अजित पवार गट 40 असे मिळून 228 आमदार आहेत आणि त्यात 7 आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे, म्हणजे संख्याबळ झालं 235। त्यामुळे त्यांचे 6 खासदार निवडून आणणं सहज शक्य आहे। त्यामुळे आता राज्यसभेच्या निवडणुकीवेळी काय गोंधळ होतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।